ठाणे भिवंडी परिसरातील दिग्गज नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी राजकारणातील सर्वपक्षीय वर्तुळ पूर्ण केलंय. अनेक पक्ष फिरून आल्यानंतर ते आता राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झालेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. बाळ्या मामा हे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, गोडाऊन स्टोअरचे मोठे व्यावसायिक आहेत. ते दबंग नेते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते परिचित होते. भाजप, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना अशा सर्वच पक्षांच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांसोबत बाळामामांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शिंदेंच्या कारकिर्दीत त्यांची डाळ शिवसेनेत शिजली नाही, तरी देखील त्यांचे प्रयत्न मात्र सुरूच होते. बाळामामांनी सर्वात आधी मनसेमध्ये दाखल होत राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेश केला, पण ते मनसेमध्ये फार काळ रमले नाही. थोड्याच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. जिल्हा परिषद निवडणूक लढले आणि सभापती झाले. त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी 2019मध्ये प्रयत्न सुरू केले, पण भिवंडी ही काँग्रेसकडे असल्याने ही जागा त्यांना मिळू शकली नाही. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले आणि पराभूत झाले. यानंतर अपक्ष राहून त्यांनी काम सुरू केले. मग त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा देखील प्रयत्न केला, पण मंत्री कपिल पाटील हे भिवंडीचे खासदार असल्याने ती संधी देखील त्यांना मिळाली नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बाळामामा यांचा प्रवेश ठरला. प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी पटोले हे भिवंडीत आले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी बाळामामांसोबत चर्चा केली. जयंत पाटील यांनी त्यांना बोलावून घेतले. तिकडे काँग्रेस प्रवेशाचा ठरलेला कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यानंतर बाळामामा शिवसेनेत जाण्यासाठी निघाले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात ते प्रवेशासाठी इच्छुक होते, पण महायुती सरकारच्या काळात पोलिसात विविध गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कपिल पाटील यांच्या आदेशाने झाल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. आता शिर्डी येथे बाळामामा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. जयंत पाटील यांनीच त्यांना पक्षात आणले असंही बोललं जात आहे. भिवंडी हा मतदारसंघ जागा वाटपात काँग्रेसकडे राहिला आहे. 1999 ते 2014 सलग 3 वेळा काँग्रेसचे खासदार या ठिकाणी निवडून आलेत. 2014मध्ये मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपकडे गेला आणि कपिल पाटील निवडून आले. त्यांना भाजपने कायमच बळ दिले. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत राहणार आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस सोडेल अशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे बाळामामांचा प्रवेश नक्की कशासाठी हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.